आम्ही आता आलो रेडी येथील यशवंतगड. तुम्ही एंट्रन्स बघू शकता यशवंतगडचा. या ठिकाणी हा यशवंतगडचा एंट्रन्स आहे. या एंट्रन्सपर्यंतच डायरेक्ट गाड्या येत आहेत. सध्या तरी 2 व्हीलर इथे लागलेले आहेत. असून द्या, आमची पण त्यातच एक आहे. सोडून द्या, निघले सीट. हा आहे दरवाजा. या ठिकाणी एंट्रन्स चांगलं बांधकाम बहुतेक हे परत केलेलं आहे. बघू शकता तटबंदी अजूनही तशीच आहे. आणि आम्हाला गायडन्स करायला आलेल्या 2 मुली, एक शिरोडा एक रेडी आई. ही रुपाली परब आणि ही हो नाव सांग पूर्ण काय. ओके, ही रेडीची आहे काय ते हो कंसातली वाक्य इथे नाही सांगायचे. स्टुडंट बिडंट ते गेले. ही तटबंदी परत केलेली आहे. की आमचे काय म्हणतात ते गाईड आम्हाला सांगतात की ही सगळी तटबंदी नवीन केलेली आहे. हो मॅडम चला उठा, झाला फुटेज खूप खाल्लं. हे दुसरं प्रवेशद्वार आणि इथे नेहमीप्रमाणे ॲक्टिंग साई. होय चला. या ठिकाणी तुम्ही बांधकाम बघू शकता पूर्ण केलेलं आहे. एक मिनिट सॉरी. ठिकाणी तिसऱ्या प्रवेशद्वारावरती हा झेंडावरती लावलेला दिसतोय. एवढा झुमिंग कॅमेरा नाही माझा, साधा मोबाईल आहे गरीबाचा, ॲडजस्ट करून घ्या. सगळे बांधकाम 2 वर्षापूर्वीच झालेलं आहे. तुम्ही जुनी तटबंदी या ठिकाणी बघू शकता. चला इकडे जाऊचा की खाली. या ठिकाणी हे सगळं जुनं बांधकाम तुम्हाला दिसतंय. हे खयचं द्वार, तो खयचं द्वार, हा मुख्य द्वार आहे बघू शकता. जुनी हे नवीन बांधकाम की मीडियम एकदम जुना. हे थोडंसं रिन्युएशन केलेलं आहे पण हल्लीचं नाही आहे. थोडंसं पॉलिशिंग केलेलं आहे ह्याच्यावरती, जास्ती काय नाही. चला पुढे आगे वाढव. हे आमचं एक वांडर घर साईराज नाईक गायब. मुख्य प्रवेशद्वारावरून आल्यावर लेफ्टला हा तुम्हाला दिसतोय तो सभामंडप आहे. आपण तिथेच चाललो आहे. विल कंटिन्यू. वॉच दिस राईट वन. हे मंदिर आहे कसलं वाला ब्राह्मण मंदिर म्हणतात. त्यामध्ये कुठची मूर्ती अशी सापडली नाही आहे, त्यामुळे हे ब्राह्मण एंट्रन्स त्याला एंट्रन्स नाही, घुमट असं आहे की म्हणजे घुमट हा प्रकार त्यावेळीपासून चालत आलेला आहे बहुतेक. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो इथे काय आहे ते, पण आत नाही जात आहे. त्याच्यावरती पण थोडंसं फिनिशिंग झालेलं आहे. बाकी मंदिराचा साचा तसाच ठेवलेला आहे. हे बरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या राईट साईडला आहे. आणि आता आम्ही जातो लेफ्टला. रस्ता आता मी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवतोय. हे त्यावेळीचं बांधकाम आहे. सांगू लागू काय असत तर चलता मालवणी चलता सगळ्यांका लोकांका पण कळता हल्ली. एवढी घाबरा नकात मालवणी. उंच उंच बांधकाम या ठिकाणी दिसतंय. हे असे सगळीकडनं बाहेर पडणारे डोर्स टाईप आहेत. इकडे स्टेअर्स आहेत. ते वरती नाही जातात आपण ओकेच परत बाहेर काढलेली मग काही सुंदर. हे पोरा धड नाही फिरायतच नुसती. रोजचा आला यांचा घर हा दुसरा. मुख्य दरवाजा. हा ओके. हा कसला सभामंडपाचा मुख्य दरवाजा. इकडे बघताय तुम्ही पहा खूप मोठा एंट्रन्स आहे इथे पण. इट्स लेफ्ट इट्स राईट क्लोजर होऊन तुम्ही सगळा बघताय आपण तो सभामंडप.
थांबा येऊन देत मला. पुढे ही जी जागा आपण बघताय तिथे शिवजयंतीला महाराजांचं पूजन केलं जातं. चला आता कुठून कुठे जायचं ते सांग. हा छोटावाला सभामंडप बहुतेक आता गेल्यानंतर कळेल. ओके आता कुठूनही गेला तर कुठूनही बाहेर पडणार, सभा मंडपातच येणार. प्रत्येक खोली वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन केलेली आहे त्यावेळी. हे बघा इकडे पण आहे सभामंडपाच्या पुढचा भाग आहे. खूप खोल्या आहेत तिथे बघण्यासारखं खरंच खूप आहे. आय थिंक हा व्हिडिओ आम्ही नाही म्हटलं तरी 4-5 तासाचा करू शकतो. बट हा बघा हा पुन्हा एक सभामंडप आहे पूर्ण दिसतोय तुम्हाला. बघा इकडे सगळे खोल्या आहेत आतमध्ये. त्यांची आता डागडुजी होईल मे बी थोड्या दिवसातच, लांब लांबपर्यंत. शासनाने लक्ष देणं फार गरजेचं आहे या वास्तू. इथे काहीतरी कमेंट पास करतायत. काहीतरी नाही, महत्त्वाच्या आम्ही कमेंट पास करतोय. लिटरली सांगतायत ते बरोबर आहे. गव्हर्नमेंटने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तटबंदी चांगली आहे आणि हे वाडे आहेत ते तसेच राहायला पाहिजे, तर त्याची डागडुजी होणे गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता इतिहास कळणं फार गरजेचं आहे. हे छोट्या छोट्या खोल्या आहेत त्यात सभामंडपाच्या पुढे. हा उगाच शायनिंग मारत असतो सगळ्या व्हिडिओमध्ये, काय उपयोग नाही आयुष्यात. हां बाय द वे एक मिनिट, मी खरंच मगासपासून बघतोय की ह्या गडाची खूपच, तसं बघितलं तर खूप स्वच्छ गड आहे. साफसफाई करून सगळीकडे कचरा एकत्र केलेला आहे. तर मी विचारू इच्छितो की हे कोण करतंय सगळं. हे Can you please? पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी मिळून इथे दर रविवार आणि सोमवार गड संवर्धन मोहिमा आखतात आणि त्यामध्ये आम्ही सर्व मोठी मोठी काट्याची झाडे झुडपे कट करून व ती सुकल्यानंतर त्याला आग घालून आम्ही हे सगळं असं क्लीन ठेवतो व्यवस्थित. ओके हे आमचं कार्य गेली 4 वर्ष चालू आहे. आम्ही दर रविवार आणि सोमवार हे कार्य करतो. चांगली गोष्ट आहे. किती मेंबर्स आहेत एक अंदाजे, नॉट एक्झॅक्टली? 50 एक म्हणजे 51 झाले. ओके चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथे सुद्धा एक वरती लागलेलाच आहे. अजून छोटीशी खोली आहे इकडे. इकडे खरंच नैसर्गिक सौंदर्य आता काय असते हे तुम्ही बघू शकता. झाडाच्या मुळांचं जाळं ऑलवेज मेमोरेबल फॉर दोज हू लाईक हिस्टॉरिकल प्लेसेस. सॉरी मला मध्ये मध्ये इंग्लिश झाडायची सवय आहे, जे येत नाही मला जास्ती, समजून घ्या. मी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय. हा बघा हा पण तसाच पॅसेज आहे. दिसतील तिथे तुम्हाला झाडांची मुळं खालीपर्यंत आलेली आहेत आणि त्यामुळे ही तटबंदी राहिलेली आहे. इथे मे बी काहीतरी हे मला एक्झॅक्टली माहिती नाही. रूपा वॉज दॅट? हे काय आहे? हे सभा मंडपातलं छोटं देवघर असं म्हटलं जातं. नक्की देवघर आहे की जेवणाची सोय वगैरे नाही, करायची? जेवणाची टेबल वाटतं सोय मला. वगैरे काही नाही. हे देवघर असं छोटंसं होतं हे. ओके मग यांच्या म्हणण्यानुसार हे देवघर आहे. सगळीकडे रचना तशीच आहे, फक्त इंटिरियर डेकोरेशन सध्या बदललेलं आहे. ते थोड्या वर्षातच आपल्याला चांगलं बघायला मिळेल. हे उगाच आपल्या तोंडाची आवाजी करताना OMG वगैरे शॉर्टकट टू मच. वेअर टू गो? इट्स इथे बघाल तुम्ही तर सगळीकडूनच एंट्री एक्झिट्स खूप जागावरून आहेत. संपूर्ण फिरायला भरपूर वेळ लागणार. आता आपण गडाची तटबंदी फिरायला जातो. ओके आपण आता मेन गोष्ट बघायला जातोय ती म्हणजे तटबंदी. दोन बाजूला पूर्ण समुद्र किनारा लागलेला आहे. बाय द वे आपण जे आत्ता बघितलं ते दोन्ही सभामंडप हे भुलभुलाई आहेत. कुठूनही गेलात तरी कुठूनही बाहेर पडणार.
साईराज बुलबुल आहेत गायब मंडळ जबाबदार नाही आधीच सांगतोय हा. चलो इकडे स्वतः रुपाली इकडे बुलबुल आहेत अडकलेली आहे बहुतेक ती आम्हालाच गोल गोल फिरवते. ती नेहमीप्रमाणे ॲज युजल सैराट झालेली आहे कुठे घेऊन जाते माहिती नाही. ती आम्हाला बुलबुल आहेत फिरवते फक्त बहुतेक. तटबंदीच्या दिशेने जातोय. खरंच खूप गडबडीत बुलबुल आहे म्हणता म्हणता आम्हीच इकडे तिकडे फिरतोय मगाचपासून. आता कुठून तरी बाहेर काढलंय आम्हाला यांनी. तसं या मुली दर रविवार सोमवार ना याच गडावरती म्हणजे दुसरं घर म्हटलं त्यांचं तरी चालेल सध्या गेली 5 वर्ष. त्याच्यातली रुपाली मध्ये मध्ये गायब असते एवढं मला माहिती आहे. बाकीच्यांचं काय माहिती नाही. बट इथून आता बघू आम्हाला कुठे नेत आहेत ते. तटबंदी दाखवायला हां आलो बा दॅट्स इट. चलो तो दिसता गो व्हिडिओत पण सांगूची गरज नाही. अरे म्हणजे या लोकांनी आपल्याला किती फिरवलं ते बघितलं तुम्ही. हे बघा मेन एंट्रन्स पासनं हे राईटला आपण मंदिर बघितलं लेफ्टला बघितलं तो काय म्हणतात ते सभामंडप आणि इथून राईटला फर्स्ट शार्प राईटला तटबंदीचा एंट्रन्स आहे जिथून वरती जाता येतं आणि आम्हाला फिरवून आणलंय. क्या वाद आहे. म्हणजे बुलबुल आहे तुम्ही अडकलात 5 वर्ष येऊन सुद्धा अच्छी बात आहे. चलो म्हणजे महाराजांचा बुलबुल आहे कोणालाही पटकन सुटणारा नाहीये हे यातून नक्कीच सिद्ध होतं. हो मग असं एंट्रन्स हो ना. चलो आगेच. तर आम्ही तटबंदीवरती चालतोय. खरंच खूप चांगलं आयोजन आहे तटबंदी. बघा नजारा मी तुम्हाला पुढून दाखवीन कारण मला इथे समुद्राचा आवाज येतोय कुठेतरी. सो आत्ता रुपाली काहीतरी सांगत होती तटबंदीला म्हणे 5 बुरुज आहेत शाबूत आहेत. हा बुरुज आहे ना हा त्यातला एक सांगत नाही फक्त बुरुज आहेत म्हणून सांगता वाटायला लागतात बरोबर ना पोराई आमची. बघा हे तुम्ही बघताय ते खंदक आहे ज्याची खोली मला नाही माहिती किती असेल बट आहे खूप काही. हे पहिल्या बुरुजाच्या पुढेच आहे. इथली तटबंदी थोडीशी कोसळलेली आहे. अबाउट व्हॉट यू आर टॉकिंग. कशाबद्दल बोलताय तुम्ही लोक. बघा हे पहारे ठेवण्यासाठी तटबंदीला असलेली जागा. ही तटबंदी मी तुम्हाला कंटिन्यू दाखवतोय. बघा हा दुसरा बुरुज. सॉरी इकडे लाईट खूप हार्श आहे त्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही. हा पुढच्या बुरुजावरून मी तुम्हाला संपूर्ण किनारा दाखवतो. सॉरी फंबल होतात काय करणार आयुष्यात. ओके तुम्हाला ऐकायला आलं की नाही माहिती नाही मग परत एकदा रिपीट करतोय. आपण जो मेन बुरुज आहे जिथे झेंडा लावला जायचा तिथे आपण चाललो आहे आणि हाच आहे तो बघू शकता. या बुरुजावरनं समोरचा क्लायमेट निसर्गरम्य वातावरण खरंच. तिथे जी दिसते ही रेडी जेटी आहे. तो चढवा खाली जाशील चल बाहेर. इकडे वेळागर आणि कुठची वेळागर आणि कुठचा केरवाडी. ओकेच एवढा लांबपर्यंत माझा कॅमेरा जाणार नाही आहे तरी पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आता पुढून. चलो आगे. 5 मोठ्या बुरुजांपैकी 3 बुरुज आपण बघितलेत. अब चलो आगे. रुपल्या तोंड टाकायलाच तरी चालता कधीतरी व्हिडिओत गो थोडासा आत्ता आमका गड फिरायचा. आणि एक पाठी आहे माझ्या. ही तटबंदी कोसळली आहे त्याच्याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर इकडून कोणतरी कोसळेल याची जास्त भीती. असा नको रे. हे बघा हा व्ह्यू बघा
तिथून तटबंदी कोसवली आहे तिथलाच छान व्ह्यू आहे. चलो साफसफाईचं काम व्हायचं बाकी आहे. शिवजयंतीच्या आधी 19 फेब्रुवारीच्या आधी हे आम्ही सगळं पूर्ण करणार. तुम्हाला ऐकायला आलं की नाही माहिती नाही, पण परत एकदा मी रिपीट करतोय. शिवजयंतीच्या आधी यशवंतगड शिवप्रेमी संघटना यांच्या मार्फत हा पूर्ण यशवंतगड स्वच्छ केला जाणार आहे असं सांगतायत. आता मी नक्कीच ट्राय करेन 19 फेब्रुवारी इथे येऊन तुम्हाला दाखवण्याचा. हा छोटा बुरुज आहे. इथून दिसणारा हा निसर्गरम्य व्ह्यू क्या बात आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला पाणीच पाणी दिसते. इकडे तर समुद्रच आहे पूर्ण, त्यामुळे तिकडे दिसणारच. चलो आगे. म्हणजे आपण 3 मोठे बुरुज आणि एक छोटा बुरुज. होलांचे पण बाय द वे, एक मिनिट मी वर्षाकडे येतोय. वर्षा, तू आत्ता काहीतरी सांगत होतीस की ते बुरुज आहेत त्यातले छोटे छोटे जी होल्स आहेत. पहारेकडे जिथून शत्रू येत आहेत की नाही ते यातून बघतात असे या ओलांडून. ओके, त्याला काहीतरी शब्द असेल ना इन हिस्टॉरिकल. ओके, बेटर लक नेक्स्ट टाइम फॉर यू. नक्की पुढच्या वेळी आल्यानंतर मी तुला हा प्रश्न परत विचारेन. हो नक्की उत्तर सांगेन. हे जे चित्र आहेत मला दिसत आहेत त्याच्यावरनं नजर ठेवली जायची शत्रूंवरती. आणि हे माझ्या मते मोस्ट ऑफ शिवप्रेमींना किंवा जे गडांवरती फिरतात त्यांना माहिती असेल, पण वर्षाला खूप क्युरियोसिटी होती ते सांगण्याची, म्हणून मी तिच्याकडे व्हिडिओ खरंच घेतलेला. तर हा परत एक छोटा बुरुज. ए छोटा आहे तो, पाठी आहे ना गाड्या. चलो, इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त जंगल आहे वरती. बघा इकडे दरी आहे आणि त्याच्या पुढेच तुम्ही बघितलात तर इकडे हा बघा हा तट आहे. परत माकडांच्या खेळायची जागा, झाडं आडवी आलेली आहेत सगळी. आमचा एक माकड पाठी कुठेतरी उड्या घालतोय, येईल तो थोड्या वेळ. आपण विहीर असं बघणार त्या काळात विहिरीचं बांधकाम. चला बघूया. 1600 सालातली विहीर अजूनही तशीच आहे. व्ह्यू इथून दिसणारा तर विहिरीपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही बघा व्ह्यूज. मध्ये मध्ये झाडं पण जेवढी दिसतील तेवढी. ओ दॅट्स गुड वन. ती विहीर मग चढवणं चुकान माझा मोबाईल खाली पडेल. काय नाही परत जाऊ शकतो आपण खाली. ही विहीर आहे कप्प्यांची. किती कप्पे आहेत नाही माहिती. 4 इथून 4 दिसत आहेत पण कप्पे. इथून उतरायला त्याला मार्ग आहे, पण आता ते थोडं दुर्लक्षित झाल्यामुळे. इथून त्याचा एंट्रन्स आहे. इथून तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत ज्या मी पुढून दाखवेन तुम्हाला. चला इथून आपण विहिरीचा व्ह्यू बघूया. जाता येईल ना तिकडे? हो नक्कीच. इकडे परत एकदा लेफ्ट साईडला दरी आहे आणि राईट साईडला विहीर. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असं झालेलं आहे. मात्र इकडे नक्कीच गुटली उडवण्याची शक्यता आहे. हे बघा हे पायऱ्या आहेत विहिरीच्या. हा अजून एक बुरुज आहे आणि त्या बुरुजाला लागूनच अपोजिट साईडला विहीर आहे. तुम्हाला एंट्रन्स दाखवतो विहिरीचा.
1 मिनिट फक्त. बघा ती विहीर इथून नियर अबाउट 1 फुटाची 1 पायरी. अशा पायऱ्या जेवढ्या जमतील तेवढ्या मी खाली जातोय बस, कारण ह्याच्या पुढे जास्ती काम केलं नाही आहे. हे बघा एवढी खोल विहीर आहे आणि त्यात सुद्धा आतमध्ये कप्पे आहेत पुढे. सो लेट्स गो अप्पर साईड. पायऱ्या बघा जवळपास 1 फूट 1 पायरी. अब किधर? हो इकडे मॅडम सेल्फी काढतायत स्वतः. आम्ही पण असं जिथे आमचे पण फोटो काढा गाडी पण. तुम्ही या तटबंदीवरून. मी कुठे पोहोचणार इकडून? ओ सॉरी, देन आय विल बी देअर. सॉरी. अशी म्हणून अशी मस्ती करायची नसते. आम्हाला सवय आहे ती वाकडे तिकडे वाटेने जायची, बट अशी मस्ती कधी कधी अशी महागात पडते. ए गाड्या आधी वाटेल तिथं जाताय आमकी लेका असं का करलाय? मग असं काट्यात यावं लागतंय बघा. चलो. अरे बंद. पॉइंट. साईराज नाईक उगाच इंग्लिश कुठेतरी वायफाय बडबड. काट्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे माहिती नसताना सुद्धा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय माझ्या पाठी. There is a big काटा. इसको काटा तो काटा. ये देखो इसको काटा काटा. काट्याने काटा काढताय. चलोच. काढतो. हा एक छोटा बुरुज आहे या ठिकाणी. छोटे बुरुज आपल्याला मिळतच जात आहेत. बघा ही ह्या लोकांनी आज सकाळीच केलेली. म्हणजे दुपारी ज्यावेळी मी रुपालीला फोन लावला त्यावेळी ती बोलली की आम्ही गडावरनं आत्ता खाली उतरतोय, त्यावेळी त्यांनी काय केलेली साफसफाई आहे. जे कोणी व्हिडिओ बघतात आणि जे सिंधुदुर्गात किंवा शिरोडा, रेडी, वेंगुर्ला तालुक्यातील असतील त्यांना मी विनंती करतो की तुमची इच्छा असेल तर नक्कीच ह्या लोकांना रविवार आणि सोमवार सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जॉईन करा. येताना मात्र स्वतःचा डबा घेऊन यायचा आहे आणि एखादा हत्यार, पाण्याची बॉटल नक्की जॉईन करा. हा एक बुरुज आहे आणि इथून तुम्ही बघू शकता मगाशी जिथून आपण वरती आलो आहे तिथून पूर्ण एंट्रन्स हा दिसतोय तुम्हाला. म्हणजे इथून तुम्ही पहिल्या गेटपर्यंत पूर्ण नजर ठेवू शकता. त्यावेळीची सिस्टीम बघा आणि आताचे बंगले बघा, दोन्हीतला फरक तुम्हाला नक्कीच कळेल. आपण पूर्ण तटबंदी बघून जिथे मी तुम्हाला तटबंदीची स्टार्टिंग केलेली तोच हा एंट्रन्स. पूर्ण तटबंदी आपण फिरलो आहे मगासपासून. चला आता पुढे बघूया काहीतरी. एंटर केलं आहे तिकडेच हा संध्याकाळी येणारा मस्त सनलाईट. सगळीकडे फोटो सेशन लगेच सुरू होतं, नवीन काय नाही, बट खरंच छान सनलाईट येतो इथे. सरत वरती जाण्याची या ठिकाणी आमची गाईड रूपा, वर्षा थोडीशी वरती जाण्याची कसरत दाखवत आहेत की साईडला धरूनच चढा वगैरे वगैरे समथिंग. बघू कोणाची कुठली पहिली पडतात ती. मी काय हो फायनली गेला वरती. एक चढू पोचला. अब मेरी बारी. ओ मेरी बारी, बट आय कांट कंटिन्यू द व्हिडिओ, बट आय हॅव टू. माझी गुटली उडवात तर बघा लोकांका सगळ्यांकाच सांगताय मी, तशी मी गुटली उडवाक दिवच आहे ना माझी. त्याला वय फक्त झाला माझा, मात्र नाही हो काय. चल गो चढवा.
तर हा इथून दिसणारा व्ह्यू बघा अर्ध्यावरनं. हे बघा असे तुम्ही मध्येच खूप ठिकाणी अडकू शकतात. एवढं नक्की आहे, मी झाडावरती चढून दाखवू शकत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवू नको, माझ्या हातावर विश्वास ठेवू. हा बघा हा असा डेंजर झोन आहे. हा बघा मला टोटली हे बघा इथून असे पाय टाकत मला तिथे जायचं आहे. सो मी आता माझ्या मित्राकडे व्हिडिओ देतोय. सो प्लीज कॅच मी. येस मला जमेल तेवढा मी चढतो. मी दिसतोय का बघा? दिसतंय. पूर्णतः नाही खूप वेळाने माझा चेहरा दिसला असेल. परत एकदा दाखव तडाच. चलो तर जे आपण मगाशी बघत होतो इकडे गुटली उडवायचे चान्सेस जराशे. हीच ती तटबंदी जी हल्लीच 2 वर्षापूर्वी या लोकांनी बांधून पूर्ण केली. सो हिअर वी कम्स ऑन दी तटबंदीमधल्या एक एंट्रन्सच्या बुर्जावर, ज्याच्यावरनं तुम्ही लांबपर्यंत व्ह्यू बघू शकता. खूप छान आहे. बघा मी इथून व्ह्यू स्टार्ट करतोय. बघा छान व्ह्यू. तिकडे लांबपर्यंत समुद्र दिसतोय आणि इकडूनच आम्ही जशी वरच्या तटबंदीवरनं गेलो तसेच खालच्या तटबंदीवरनं जातोय आम्ही. लेट्स मूव्ह ऑन. ते पायाखाली दगड नीट नाही आहेत, सो बी केअरफुल. अडगईचा नाही रे हा बुर्जा, तटबंदीचा रस्ता आहे. अडगईचा कसा असू शकतो? बघा किती हाईट लावत आपण हे तुम्हाला कळू शकतं, कारण हा इथे वेढला माड आहे. त्याची कमीत कमी हाईट 50-55 फूटपर्यंत असते. मीटर नाही बोललो आहे मी, एवढं माझ्या नक्कीच लक्षात आहे. हा जुना बुरुज आहे ज्याच्यावरनं निसर्गरम्य वातावरण इकडे दिसतंय. चलो वी आर गोइंग टुवर्ड्स. मारायला कोणाला येते? चलो कॅरी ऑन. बंद कर. सरत बदलतोय. मग अशी तिकडून वरती चढलेलो, आता इथून वरती चढून परत गाडत जातोय आम्ही. सो बघूया आमचे गाईड्स काय गाईडलाईन दाखवतात आम्हाला ती. मंडळी मी खरंच सांगू इच्छितो की यशवंतगड शिवप्रेमी संघटना यांच्यामार्फत दर रविवार आणि सोमवारी या ठिकाणी श्रमदान केलं जातं. तुम्ही जर कोण या परिसरातले असाल किंवा यायला इच्छुक असाल तर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लोक इथेच असतात. तुम्ही डायरेक्टली गडावरती या. फक्त येताना स्वतःसाठी डबा, एक पाण्याची बॉटल आणि काहीतरी हत्यार म्हणजे कोयता, कुदळ काय असेल तुम्हाला वाटेल ते, ज्याचा तुम्ही वापर नीट करू शकता असं, आणि एक काठी घेऊन इथे नक्की पोचा. यशवंतगड शिवप्रेमी सर्वांचं स्वागत करते. चलो साईराज नाईक, तुझा व्हिडिओ मी नक्कीच करणार आहे, कारण तू पडलंस तर मला दाखव खरंच आवडत. पूर्ण होते की पाडाची. इट्स अ फॅक्ट. तो माझं गॉगल भाड्याच्या गोष्टी कमी वापरा. चलो गाईज, इट्स माय टर्न. बाय बाय. मंडळी पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आमचा. रेडी येथील यशवंतगडावरून घरी जातो आहे आम्ही. पण मी नक्कीच सांगू इच्छितो की रेडीमधून फक्त हार्डली 1 किलोमीटरवरती हा गड असेल, ज्याच्या पायथ्यापर्यंत गाड्या येतात. चालायची तुम्हाला फक्त गडावरती येण्यासाठी गरज आहे, बाकी तुम्हाला काहीच ट्रॅव्हल करावं लागत नाही. आणि या लोकांनी इथे खरंच खूप चांगली तटबंदी वगैरे दुरुस्त केलेली आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करा. आणि या सिंधुदुर्गमधील एक खूप चांगला गड आहे. माझी गेली कित्येक महिने इच्छा होती इथे यायची, जी या नवीन वर्षात साकार झालेली आहे. सो मी थँक्स म्हणतोय रुपा आणि वर्षा दोघांनाही, ज्यांनी आम्हाला हा गड पूर्ण फिरवला. नाहीतर आम्ही दरवेळीप्रमाणे अर्धवट काहीतरी बघून जाणार होतो. सो आम्ही निघतोय. बाय बाय, टेक केअर. पुन्हा एकदा मी तुम्हाला जाता जाता हा एंट्रन्स दाखवतोय. हा बघा, नक्कीच आलात तर इथे भेट देऊन जा. धन्यवाद.